नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा, आज आपण इंग्लिश रीडिंग शिकणार आहोत. इंग्लिश वाचन करणे हे मुलांना खूप जास्त अवघड वाटत असते, परंतु आज आपण अशा काही टेक्निक पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला इंग्लिश रीडिंग करणे खूप सोपे जाणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आज ज्या काही ट्रिक्स सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्या 3 दिवसातच छोटे छोटे शब्द वाचायला येणार आहे. त्यामुळे मी ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे सराव करायला आणि फोनिक साऊंड्स नुसते माहीत असणं गरजेचं नाही, तर फोनिक साऊंड्स नंतर आपण काय केलं पाहिजे या गोष्टीसुद्धा मी आज सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आधी फोनिक साऊंड्स पाहूया. तर बघा, आपण जनरली ABCD असं बोलत असतो, परंतु जेव्हा फोनिक साऊंड्स असते त्यावेळेस एचा ॲ असा उच्चार वाचताना ॲ असा उच्चार केला जातो. बीचा ब, सीचा क किंवा स असा देखील उच्चार केला जातो. ओचा ऑ, त्यानंतर बीचा व, बी सी डी, डीचा ड, ईचा ए, आयचा ई, जीचा ग, एचचा ह, त्यानंतर एमचा म, एनचा न, आरचा र, केचा क. याप्रमाणे हे जे फोनिक साऊंड्स आहे सगळे ते तुम्ही व्यवस्थित आधी लर्न करणं गरजेचं आहे. परंतु हे लर्न करताना कसे करायचे, तर बघा, सुरुवातीला तुम्ही ABCD इथपर्यंत तुम्ही घेतल्यानंतर हे तुम्ही 1 पेज 2 पेज म्हणून लिहायला सुरुवात करा. लिहायचं पण आणि म्हणायचं पण. असं तुम्ही 2 पेज लिहा, 3 पेज लिहा. जोपर्यंत तुमच्या परफेक्ट लक्षात बसत नाही तोपर्यंत तुम्ही हे फोनिक साऊंड्स 4-4 असे सुरुवात करा. त्यानंतर आता याच्यामध्ये असे काही वर्ड आहेत त्याचे 2-3 उच्चार होतात, तर ते आपण पाहूया. आता इथे सीचा उच्चार क होतो, परंतु क बरोबर स सुद्धा होतो. कुठे कुठे सीचा उच्चार क होतो तर स सुद्धा होतो. त्यानंतर एचा ॲ होतो आणि आ सुद्धा होतो. यूचा अ आणि उ असा केला जातो. ओचा ओ होतो, अ सुद्धा होतो. हे सगळे तुम्ही लिहून घ्या नोटबुकमध्ये. आता बघूया आपण, कारण आपण आता या इकडचे जे आहेत याच्यावरच फक्त स्पेलिंग कसे तयार करायचे किंवा सुरुवात कशी करायची रीडिंगसाठी, छोट्या छोट्या शब्दांपासून तुम्हाला रीडिंग सुरुवात करायची आहे. आता हे सगळे फोनिक साऊंड्स व्यवस्थित 8 दिवस याला द्या आणि व्यवस्थित फोनिक साऊंड्स व्यवस्थित कुठलाही फोनिक साऊंड आल्यानंतर त्याला कुठल्या नावाने उच्चारलं जातं ही गोष्ट लक्षात आली पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही शब्दांना सुरुवात करा. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, जेव्हा तुमचे फोनिक साऊंड्स पूर्ण क्लिअर होतील त्यानंतर तुम्हाला छोटे छोटे शब्द सुरुवात करायचे आहे. तर ते शब्द कसे, आता समजा CAT, ओके. सीचा काय होतो क, ओके. क, एचा ॲ, टीचा ट, क ॲट, कॅट. त्यानंतर र ॲट, रॅट. म ॲट, मॅट. SAT ॲटो, SAT. स ॲट, सॅट. आता आपण दुसरे शब्द पाहूया. आता नचा ॲन येतो, बरोबर. आयचा ई येतो आणि पीचा प येतो. न ई प, निप. बीट, BIT. BIT, बीट. SIT, सीट. DIP, डीप. ओके. आता त्यानंतर आपण दुसरे शब्द पाहूया. ओ, सीचा काय येतो क, ओचा ऑ आणि पीचा प. क क ऑ प, कॉप. म ऑ प, मॉप. ल ऑ प, लॉप. ड
न डॉन. अशा प्रकारे तुम्हाला स्पेलिंग तयार करायचे आहेत. किंवा सी ए टी कॅट म्हणजे हा काय झाला ॲ, हा ई, ऑ. असे जे आहे वेगवेगळे स्पेलिंग तुम्ही 10, 12, 15 असे 3-4 पेजेस एकच स्पेलिंग लिहून काढा. वाचत वाचत लिहा, म्हणत म्हणत लिहा आणि यामुळे तुमची जे फोनिक्स साऊंडची सुद्धा खूप प्रॅक्टिस होणार आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येक याचे स्पेलिंग तुम्ही यूट्यूबला सर्च करून सुद्धा बघू शकता. भरपूर स्पेलिंग लागल तेवढे स्पेलिंग फोनिक्स साऊंड्सवर आहेत. तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही रीडिंग करायला सुरुवात केली तर नक्की 100% तुम्हाला 2 ते 3 दिवसात व्यवस्थित रीडिंग, 8 दिवसात म्हणजे समजा तुम्ही पहिले 8 दिवस फोनिक्स साऊंड्सला द्या आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसात तुम्हाला रीडिंग व्यवस्थित सुरुवात होईल. आणि पुढच्या 15 दिवसात तुम्हाला बऱ्यापैकी शब्द वाचायला येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.